नेक्स्ट टॉपिक सुरू करूया. कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन. तिसरा टॉपिक आहे हा. त्या बघा किरकोळ किरकोळ गोष्टी आहेत सगळ्या, ज्या अगदी सुरुवातीला तुम्हाला फिजिक्समध्ये म्हणा केमिस्ट्रीमध्ये ज्या झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टींनी सुरुवात केलेली आहे. 3 कॉमन स्टेट्स हे तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस स्टेट. तर त्या ठिकाणी गॅसेसशी रिलेटेड असलेले हे 3 बेसिक लॉज आहेत. बॉइल्स लॉ, त्याला तुम्ही व्हॉल्यूम ऑफ गॅस इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू प्रेशर असं म्हटलं तरी चालते, किंवा प्रेशर एक्झर्टेड बाय गिव्हन मास ऑफ गॅस इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम व्हेन इट्स टेम्परेचर इज केप्ट कॉन्स्टंट, असं पण घेतलं तरी चालते. चार्ल्स लॉ काय सांगितलेलं आहे बघा. चार्ल्स लॉ मध्ये प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे, व्हॉल्यूम डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. त्याच्यानंतर आहे गेल सॅक्स लॉ, त्याच्यामध्ये प्रेशर आणि व्हॉल्यूम, इथं व्हॉल्यूम पाहिजे, इथं पुढे लिहिले आणि इथलं चुकलेलं आहे. सो ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रेशर अँड टेम्परेचर दे आर डायरेक्टली प्रोपोर्शनल. त्यामुळे हे पक्के लक्षात ठेवा. बॉइल्स लॉ आहे तो प्रेशर व्हॉल्यूम इनव्हर्सली प्रोपोर्शनल. चार्ल्स लॉ आहे व्ही डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी. आणि गेल सॅक्स लॉ आहे प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. यांचं आयडियल गॅस इक्वेशन ते तुम्हाला ऑलरेडी झालेलं आहे म्हणून सांगतो इथं डायरेक्ट. पीव्ही इक्वल टू एनआरटी, याच्यावरून हे सगळे लॉज घेता येणं शक्य आहे. ऑल द 3 लॉज अप्लाय टू फिक्स्ड मास m of an enclosed gas. Ideal gas equation is obtained by combining these laws. is PV डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टी घेतलंय, त्याच्यावरून हे इक्वेशन तुम्ही असं पण तयार करू शकताय, काही त्याच्यात विशेष नाहीये. फॉर n मोल्स ऑफ गॅस दिस पीव्ही इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n इंटू टी, आणि मग त्याच्यावरून हे इक्वेशन मिळतं. त्याला आयडियल गॅस इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ स्टेट असं सुद्धा म्हणतात. त्याच्यानंतर आता किरकोळ किरकोळ टर्म्स जरा वाढत जातील इथून पुढे, लक्ष द्या थोडस. नंबर ऑफ मोल्स साठी असा फॉर्म्युला आहे, हे दोन्ही पण तुम्ही त्याच्यामध्ये यूज करू शकताय. आपण याच्या आधी n इक्वल टू डब्ल्यू अपॉन एम हे वापरलेलं आहे केमिस्ट्रीमध्ये. मग इथं वेट ऑफ द गॅस, फक्त इथं त्यांनी मास ऑफ द गॅस घेतले डिवायडेड बाय मोलर मास केलेलं आहे, हे असं घेऊ शकताय. किंवा नंबर ऑफ पार्टिकल्स ऑफ दॅट गॅस आणि NA ॲव्होगाड्रोज नंबर, हे सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. हे पण लक्षात ठेवा बरं का, हे सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणजे यालाच तुम्ही नंबर ऑफ पार्टिकल्सच्या फॉर्मॅटमध्ये असं घेऊ शकताय. तर NA इज द ॲव्होगाड्रोज नंबर. हा ॲव्होगाड्रोज नंबर सुद्धा आपण वापरलेला आहे, 6.022 इंटू 10⁻23. त्यानंतर याच्यामधला R हा आहे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू अशी आहे 8.314 युनिट तयार करून ठेवा, जूल पर मोल पर केल्विन. कॅपिटल N नंबर ऑफ मॉलिक्युल्स, NA ॲव्होगाड्रोज नंबर. आता यालाच त्यांनी काय केलेलं आहे, थोडासा बदल केलेला आहे याच्यामध्ये, त्याला आपण इथं जरा जागा करून घेतो, एकच मिनिट फक्त. आपल्याकडे इक्वेशन काय होतं, पीव्ही इक्वल टू NRT असं इक्वेशन आहे. मग ह्या एनच्या ठिकाणी हा फॉर्म्युला वापरायचा, म्हणजेच पीव्ही इक्वल टू n अपॉन NA इंटू R इंटू टी. त्याच्यामधलं काय केलेलं आहे, R कॉन्स्टंट आहे, NA कॉन्स्टंट आहे. मग R अपॉन NA यांना एकत्र घेतलंय, देअरफॉर पीव्ही इक्वल टू R अपॉन NA असं एकत्र घेतलेलं आहे. मग काय शिल्लक राहील, इथलं कॅपिटल N एक शिल्लक राहील आणि टी शिल्लक राहील. हे R अपॉन NA, R पण कॉन्स्टंट आहे, NA पण कॉन्स्टंट आहे. याचा मिळून त्यांनी अजून एक कॉन्स्टंट केलेला आहे, बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आणि मग हे n फक्त पुढे लिहितोय मी, आणि R अपॉन NA ला KB लिहितोय, म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट. आणि हे असं इक्वेशन तयार होईल. ते इक्वेशन इथं दिले डायरेक्ट. हे तेवढं जरा लक्षात ठेवा, काय आपण वापरलं ते नवीन. R अपॉन NA म्हणजेच काय आहे,
बोल्ट्झमन कॉन्स्टंट के बी आहे. मग याच्यावरून आर इक्वल टू काय येणार, एन एन इकडे मल्टिप्लाय करा, एन ए इंटू के बी. आणि हे जरा लक्षात ठेवा, हे पुढे वापरायचं आहे आपल्याला या प्रकरणामध्ये. हा के बी म्हणजे बोल्ट्झमन कॉन्स्टंट आहे. त्याच्या पुढे काय सांगितले बघा आता, ऑल दीज लॉज are strictly valid for real gases only if the pressure of the gas is not too high and the temperature is not close to the liquefaction temperature of the gas. कंडिशन तेवढी लक्षात ठेवा. हे जे सगळे लॉज आहेत ते रिअल गॅसेसला व्हॅलिड आहेत. कधीपर्यंत व्हॅलिड आहेत, जर त्यांचं प्रेशर टू हाय नाहीये, खूप जास्त नाहीये, आणि टेम्परेचर जे आहे ते लिक्विफिकेशन टेम्परेचरच्या जवळ असू नये. ह्या कंडिशन्स तेवढ्या लक्षात ठेवा. A gas which obeys the equation PV equal to nRT at all pressures and temperatures is an ideal gas. जो गॅस हे इक्वेशन सगळ्या टेम्परेचर आणि प्रेशरच्या व्हॅल्यूसाठी ओबे करतो ह्या लॉला किंवा व्हॅलिड आहे या लॉ साठी, त्यालाच आयडियल गॅस म्हणायचं आहे. मग असे फार कमी नाहीच आहेत असं म्हटलं तरी चालते. बऱ्यापैकी सगळे गॅसेस हे आपण रिअल गॅसेस मध्ये कन्सिडर करतो, आयडियल गॅस आपण कन्सिडर करत नाही. तुम्हाला याच्याबद्दल 11वी मध्ये जास्त अभ्यास आहे स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये. इथं बरेच काय काय झेड वगैरे सुद्धा काढलेलं आहे तुम्ही. झेड म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी फॅक्टर वगैरे बघा, आठवते का? त्याच्यानंतर आहे आयडियल गॅस अँड रिअल गॅस यांचं कंपॅरिझन. आयडियल गॅस तर आता आपण सांगितलेच. एक गॅस ओबेइंग आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन म्हणजेच PV इक्वल टू nRT. आयडियल गॅस इक्वेशन ऍट ऑल प्रेशर्स अँड टेम्परेचर्स इज अन आयडियल गॅस. जो गॅस हे इक्वेशन सगळ्या प्रेशर आणि टेम्परेचरच्या व्हॅल्यूसाठी ओबे करतो त्याला आयडियल गॅस असं म्हणतात. इन अन आयडियल गॅस, हे महत्वाचं आहे बघा, इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर ऍबसेंट. इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर ऍबसेंट याचा अर्थ एक मॉलिक्यूल आणि शेजारचा मॉलिक्यूल यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन नसतो असं कन्सिडर केलेलं आहे आयडियल गॅसमध्ये. रिअल गॅसेस आर कंपोज्ड ऑफ ऍटम्स ऑर मॉलिक्युल्स. रिअल गॅसमध्ये ऍटम्स असतात, मॉलिक्युल्स असतात. दे इंटरॅक्ट विथ इच अदर. त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन असतं, म्हणजेच फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन एक्झिस्ट होतात. हेन्स नो रिअल गॅस इज ट्रूली आयडियल. त्यामुळं कोणताही रिअल गॅस याला आयडियल आपण कन्सिडर करू शकत नाही. फॉर ऍटम्स ऑर मॉलिक्युल्स ऑफ ए रिअल गॅस दे आर फार अपार्ट. आता हे रिअल गॅस मधले ऍटम्स मॉलिक्युल्स जे आहेत ते बऱ्याच अंतरापर्यंत असतात, त्यांच्यातलं डिस्टन्स जास्त असतं. हेन्स देअर इज प्रॅक्टिकली नो इंटर ॲटॉमिक ऑर इंटर मॉलिक्युलर इंटरॅक्शन. म्हणून त्यांच्यामध्ये इंटर ॲटॉमिक किंवा इंटर मॉलिक्युलर इंटरॅक्शन नसतं. द रिअल गॅस इज सेड टू बी इन आयडियल स्टेट. त्यावेळेला तुम्ही रिअल गॅसला आयडियल कंडिशन मध्ये आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. धिस हॅपन्स ॲट सफिशियंटली लो डेन्सिटी ऑफ रिअल गॅस. त्यामुळे हे कधी घडतं, जर त्या रिअल गॅसची डेन्सिटी खूप कमी असेल तर. ॲट लो प्रेशर्स अँड हाय टेम्परेचर्स मॉलिक्युल्स आर फार अपार्ट. प्रेशर कमी असेल किंवा टेम्परेचर जर जास्त असेल तर मॉलिक्युल्स खूप जास्त अंतरावरती असतात. मॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर निग्लिजिबल. अशा परिस्थितीमध्ये एक मॉलिक्यूल आणि दुसरा मॉलिक्यूल यांच्यामध्ये कसलंही इंटरॅक्शन नसतं, कसलेही फोर्सेस नसतात. द बिहेवियर ऑफ रिअल गॅसेस इज क्लोज टू दॅट ऑफ अन आयडियल गॅस. अशा परिस्थितीमध्ये तो रिअल गॅस आयडियल गॅस म्हणून ऍक्ट होतो. हे कंडिशन लक्षात ठेवायचे. काय पाहिजे तिथं? प्रेशर कमी पाहिजे, टेम्परेचर जास्त पाहिजे. अशाच परिस्थितीमध्ये रिअल गॅस आयडियल गॅस सारखा बिहेव करतो. हे लक्षात ठेवा कंडिशन. ह्याच्या बरोबर जर अपोजिट केलं, ऍट हाय प्रेशर ऑर लो टेम्परेचर केलं, मग मात्र ते मॉलिक्युल्स व्हेरी क्लोज टू इच अदर येतात.
तशा परिस्थितीत त्यांच्यातली इंटरॅक्शन्स वाढतात. मग तशा परिस्थितीमध्ये त्या गॅसला आयडियल गॅस म्हणता येणार नाही. त्याच्या पुढची कन्सेप्ट बघूयात आपण, मीन फ्री पाथ. बघा काय आहे हे मीन फ्री पाथ. The molecules of an ideal gas are in a continuous random motion such as a Brownian motion. हे जे मॉलिक्युल्स इथे दाखवलेले आहेत ते असे स्थिर अवस्थेमध्ये नसतात, ते कॉन्स्टंटली मूव्ह होत असतात. मग ज्या वेळेला ते मूव्ह होतात त्यांची डिरेक्शन फिक्स नसते, कुणीही कुठल्याही दिशेमध्ये कसाही वावरत असतो. काय होतं, शेजारी शेजारीच मॉलिक्युल्स असल्यामुळं ते एकमेकांशी कोलाइड होतात. बघा कुठं जायचं आहे आपल्याला ते. तर ही जी मोशन आहे यांची इथं दाखवलेली आहे ती झिगझॅग मोशन दाखवली, त्याला ब्राउनियन मोशन असं म्हणतात. दे आर युनिफॉर्मली डिस्पर्स्ड थ्रू आउट द व्हॉल्यूम ऑफ द गॅस ॲज शोन. हे सगळे मॉलिक्युल्स युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतात. त्यांना जेवढा व्हॉल्यूम अवेलेबल होईल तेवढा ते जास्तीत जास्त व्हॉल्यूम मिळवतात, ऑक्युपाय करतात तो सगळा व्हॉल्यूम, आणि त्याच्यामध्ये युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असतात. दे आर इन अ रॅन्डम मोशन ॲज शोन. रॅन्डम मोशनचा अर्थ ते कुठल्याही स्पीडनं मूव्ह होऊ शकतात. त्या टेम्परेचरला जे पॉसिबल स्पीड असेल ते स्पीड ते मिळवू शकतात. त्याच्यानंतर ते कोणत्याही डिरेक्शन मध्ये मूव्ह होतात, त्याला रॅन्डम मोशन म्हणायचं. सो इलॅस्टिक कोलिजन्स ऑकर बिटवीन द मॉलिक्युल्स, आणि त्यामुळे ते मॉलिक्युल्स एकमेकांशी कोलाइड होतात. हेन्स बोथ स्पीड अँड डिरेक्शन ऑफ मोशन ऑफ मॉलिक्युल्स चेंज ॲब्रप्टली. त्यामुळे साहजिकच त्या मॉलिक्युल्सचं स्पीड आणि मोशनची डिरेक्शन त्या कंटिन्युअसली चेंज होत राहतात, सडनली, ॲब्रप्टली. दे अल्सो कोलाइड विथ वॉल्स ऑफ अ कंटेनर. ते एकमेकांशी तर कोलाइड होतातच, शिवाय त्यांना ज्या कंटेनरमध्ये घेतलेलं असतं त्या कंटेनरच्या वॉल्स बरोबर सुद्धा ते कोलाइड होतात. दे एक्झर्ट फोर्स ऑन इच अदर ओनली ड्युरिंग कोलिजन्स. ते एकमेकांच्या वरती एकमेकांशी ज्या वेळेला कोलाइड होतात त्यावेळेला ते फोर्स एक्झर्ट करतात. तसंच ते ज्या वेळेला वॉल्स बरोबर त्या कंटेनरच्या व्हेसलच्या वॉल्सशी कोलाइड होतात त्यावेळेला ते त्या वॉल्स वरती पण प्रेशर एक्झर्ट करतात, फोर्स एक्झर्ट करतात. इन बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स दे मूव्ह अलॉंग स्ट्रेट पाथ्स विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी. आता समजा इथे एक कोलिजन झालं त्याचं या ठिकाणी, इथून तो इकडे येणार आहे, इथं त्याचं दुसरं कोलिजन होणार. तर हे फर्स्ट कोलिजन आणि हे सेकंड कोलिजन याच्यामध्ये जी मोशन आहे ती मात्र एक स्ट्रेट लाईन पाथ वरून मोशन होते त्याची, आणि त्यावेळेला मात्र त्याचं स्पीड, त्याची व्हेलॉसिटी काय राहते, कॉन्स्टंट राहते. हेन्स इट इज युजफुल टू डिफाईन मीन फ्री पाथ. मग याच्यावरून त्यांनी काय केलेलं आहे, मीन फ्री पाथ त्यांनी डिफाईन केलेलं आहे. डेफिनेशन करून ठेवा. मीन फ्री पाथ इज द ॲव्हरेज डिस्टन्स ट्रॅव्हर्स्ड बाय ए मॉलिक्यूल विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी बिटवीन टू सक्सेसिव्ह कोलिजन्स. तर हे पहिलं कोलिजन आणि दुसरं कोलिजन यांच्यामध्ये जे डिस्टन्स हा मॉलिक्यूल ट्रॅव्हल करतो विथ कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, मग असे सगळे नंबर ऑफ कोलिजन्स वगैरे फाइंड आउट करून त्यांचं मीन काढला जातो. प्रत्येक वेळेला काही हे डिस्टन्स कॉन्स्टंट राहील का, नाही राहणार. इथून इथंपर्यंत डिस्टन्स थोडं जास्त आहे, इथून इथं थोडंसं कमी आहे, परत इकडून इकडं जे डिस्टन्स आहे ते खूप जास्त आहे. असे सगळे डिस्टन्सेस फाइंड आउट करून त्यांची ऍव्हरेज काढली जाते, त्याला म्हणतात मीन फ्री पाथ. फ्री पाथ का म्हटले, कारण एवढ्या डिस्टन्स वरती तो कुणाशीही कोलाइड होत नाही, फ्रीली मूव्ह होतो, म्हणून त्याला मीन फ्री पाथ म्हटलंय. आणि मीन म्हटलंय कारण त्यांचा ऍव्हरेज घेतलेला आहे. आता हा जो मीन फ्री पाथ आहे त्याच्यासाठी त्यांनी एक फॉर्म्युला दिलेला आहे. लक्षात ठेवा फॉर्म्युला एकदा, हा फॉर्म्युला एमसीक्यू साठी विचारून झालेला आहे. द मीन फ्री पाथ व्हेरी इनव्हर्सली विथ द डेन्सिटी ऑफ द गॅस रो. या लॅम्बडाची व्हॅल्यू त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. लॅम्बडा इक्वल टू 1/√2 पाय डी स्क्वेअर आणि n/v.
असा फॉर्म्युला त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. तर ही जी डेन्सिटी आहे रो ती इथे दिलेली आहे बघा. नंबर ऑफ मॉलिक्युल्स पर युनिट व्हॉल्यूम एनक्लोज्ड इन व्हॉल्यूम व्ही. आणि हा जो स्मॉल डी सांगितलेला आहे तो आहे मॉलिक्युलचा डायमीटर. डायमीटर ऑफ मॉलिक्युल्स. हा फॉर्म्युला तेवढा करून ठेवा व्यवस्थित. इथं एन अपॉन व्ही म्हणजेच रो आहे, म्हणजेच हा फॉर्म्युला तुम्ही लॅमडा इक्वल टू 1 अपॉन √2 पाय डी चा स्क्वेअर इंटू रो असं पण लिहू शकताय. आणि लॅमडा म्हणजे मीन फ्री पाथ आणि डेन्सिटी दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. सो हायर द डेन्सिटी, जितकी जास्त डेन्सिटी असेल तेवढं मीन फ्री पाथ कमी होणार. त्याचं कारण असं आहे की जेवढी डेन्सिटी जास्त म्हणजे नंबर ऑफ मॉलिक्युल्स वाढणार, त्याच्यामध्ये कोलिजनची संख्या पण वाढेल. मोर विल बी कोलिजन्स अँड स्मॉलर विल बी द मीन फ्री पाथ. रिलेशन्स लक्षात ठेवा, याच्यावरती सुद्धा एमसीक्यू तयार करता येऊ शकतो. तर याच रिलेशन वरून त्यांनी काय काय बाकी सांगितले बघा. लॅमडा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू साइज ऑफ मॉलिक्युल्स दॅट इज अ डायमीटर डी. मग जितका साईज कमी असेल तेवढा मीन फ्री पाथ जास्त असेल. स्मॉलर द साइज ऑफ मॉलिक्यूल लेसर द कोलिजन्स, त्याचे कोलिजन्स कमी होतील. अँड लार्जर इज द मीन फ्री पाथ, त्यामुळे मीन फ्री पाथ वाढेल. लॅमडा इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर बिकॉज इट डिपेंड्स ऑन क्रॉस सेक्शन ऑफ मॉलिक्यूल, म्हणजे त्याच्या एरियाला इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. एरिया आपण कसा घेतो, सरफेस एरिया जर स्पेरिकल मॉलिक्यूल जर घेतला तर 4πr² असं घेतो आपण. मग याच्यामध्ये हे डी ला पण तुम्ही ऍडजस्ट करू शकताय, कारण रेडियस आर इक्वल टू काय असते, डी अपॉन 2. डायमीटरला डिव्हायडेड बाय 2 केलं की तुम्हाला रेडियस मिळेल. त्यामुळे त्याचा संबंध त्याने क्रॉस सेक्शनल एरिया बरोबर जोडलेला आहे. नेक्स्ट पॉइंट बघा. प्रेशर ऑफ ॲन आयडियल गॅस. इम्पॉर्टंट डेरिवेशन महत्वाचं आहे, 4 मार्कला विचारून पण झालेलं आहे हे डेरिवेशन. बघा काय काय सांगितलंय. अज्युम दॅट n moles of an ideal gas are enclosed in a cubical box of volume V equal to L cube. इथे क्युबिकल बॉक्स दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये आयडियल गॅसचे n नंबर ऑफ मोल्स कन्सिडर केलेले आहेत. इट इज केप्ट ॲट ए कॉन्स्टंट टेम्परेचर कॅपिटल टी, त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट ठेवलेलं आहे. द गॅस मॉलिक्युल्स आर इन कंटिन्युअस रँडम मोशन, ते माहितीच आहे तुम्हाला, त्याच्यात काय अडचण नाहीये. हेन्स दे कोलाइड विथ इच अदर, त्यामुळे त्यांची कोलिजन्स होणार, ते एकमेकांशी कोलाइड होणार. अल्सो दे विल कोलाइड विथ द वॉल्स ऑफ बॉक्स. हिअर इंटरमॉलिक्युलर कोलिजन्स आर निग्लेक्टेड अँड ओनली इलॅस्टिक कोलिजन्स आर कन्सिडर्ड. हा शब्द प्रयोग महत्वाचा. इलॅस्टिक कोलिजन्स. इलॅस्टिक कोलिजन मुळे इनिशियल मोमेंटम, फायनल मोमेंटम, इनिशियल कायनेटिक एनर्जी, फायनल कायनेटिक एनर्जी ही तुम्ही सेम कन्सिडर करू शकताय. इलॅस्टिक कोलिजन मध्ये त्या बेसिक गोष्टी येतात. आता यांनी काय केलेलं आहे, इथं नंबर ऑफ मोल्स कन्सिडर केलेले आहेत स्मॉल एन, टेम्परेचर घेतले कॅपिटल टी. हा बॉक्स क्यूब कन्सिडर केलेला आहे, त्याची लेंथ आहे एल. त्यामुळं कुठलाही एक सरफेस जर घेतला तर त्याचा एरिया येणार एल स्क्वेअर आणि पूर्ण बॉक्सचा व्हॉल्यूम येणार एल क्यूब. तो तुम्हाला व्हॉल्यूम म्हणून त्या ठिकाणी वापरायचा आहे. सो कन्सिडर ए मॉलिक्यूल, एक मॉलिक्यूल घ्यायचा आहे, मुव्हिंग विथ व्हेलॉसिटी व्ही बार. एकच मॉलिक्यूल घ्यायचा आहे, त्याची व्हेलॉसिटी घ्यायची आहे व्ही बार. इथं डायग्राम मध्ये तो दाखवलाय बघा मॉलिक्यूल, तो असा इकडे या डिरेक्शन मध्ये मूव्ह होतोय म्हणून सांगितलेलं आहे. अबाउट टू कोलाइड विथ द शेडेड वॉल ऑफ क्यूब. इथं जरा थोडासा डार्क केलेला जो सरफेस आहे त्या सरफेस बरोबर हा मॉलिक्यूल जाऊन काय होणार आहे, या दिशेमध्ये तो मूव्ह होणार, तो या सरफेस बरोबर कोलाइड होणार.
द वॉल इज पॅरलल टू वाय झेड प्लेन. बघा इथे हे वाय ची लाईन आहे, ही झेड ची लाईन आहे. या वाय झेड प्लेनला हा सरफेस पॅरलल आहे. सिन्स द कोलिजन इज इलास्टिक, ड्युरिंग कोलिजन द कंपोनंट Vx of velocity will get reversed, whereas Vy and Vz remain altered. Important. हा जो काही व्हेलॉसिटी जे काही त्यांनी इथं कन्सिडर केलेले आहे त्याचे त्यांनी 3 कॉम्पोनंट्स घेतलेले आहेत. बघा आता बघा थोडंसं हे व्यवस्थित समजून घ्या, त्यांनी काही इतकं डिटेलमध्ये दिलेलं नाहीये. समजा आता त्याचे 3 कॉम्पोनंट आपल्याला नीट समजावे त्याच्यासाठी मी फक्त हे कन्सिडर करतो. या दिशेमध्ये जर मी व्ही बार दाखवला तर याचे मला 3 कॉम्पोनंट्स मला फाइंड आउट करता आले पाहिजे. अलॉंग एक्स ऍक्सिस, अलॉंग वाय ऍक्सिस, अलॉंग झेड ऍक्सिस जो आहे, झेड ऍक्सिस इकडे वरती दाखवलेला आहे तो मला घ्यावा लागेल इकडं व्ही झेड. त्याच्यानंतर अलॉंग वाय ऍक्सिस, कारण डायग्राम मध्ये वाय ऍक्सिस कसा दिसतोय बघा त्याच दिशेमध्ये मला हा दाखवावा लागेल व्ही वाय बार आहे. आणि व्ही एक्सचा जो कॉम्पोनंट आहे तो याच लाईन वरती इकडे येणार. तो असेल व्ही एक्स बार. मग तो जो सरफेस त्यांनी प्लेस केलेला आहे तो सरफेस त्याच्या समोर असा आहे बघा दिसते. त्यामुळं ह्याचा जो व्ही एक्स बारचा जो कॉम्पोनंट आहे तो कॉम्पोनंट या सरफेस बरोबर कोलाइड होतो असं त्यांनी सांगितलं. आणि इथं आल्यानंतर त्याचं ज्या वेळेला कोलिजन होतं इथं त्यावेळेला तो असा रिबाउंड होतो. मग उजवीकडे जाताना तो कोण आहे, व्ही एक्स बार आहे, वेक्टर आहे तो. मग कोलिजन कसले आहेत म्हणून सांगितले, इलॅस्टिक कोलिजन्स आहेत. इलॅस्टिक कोलिजनचा अर्थ जेवढ्या व्हेलॉसिटीनं ते कोलाइड होईल तेवढ्याच व्हेलॉसिटीनं ते रिबाउन्स होणार. फक्त डिरेक्शन बदलते त्यामुळं, आणि अलॉंग एक्स बारच असणार आहे, डिरेक्शन अपोजिट होते त्यामुळे फायनल व्हेलॉसिटीला फक्त मायनस साईन द्यायचं, मायनस व्ही एक्स बार. आणि आपण एकच कॉम्पोनंट याचा कन्सिडर केलेला आहे, अलॉंग एक्स ऍक्सिसचा कॉम्पोनंट व्ही एक्स बार. या 2 कॉम्पोनंट मध्ये काहीही चेंजेस होत नाही. बघा आता त्यांनी काय काय म्हटलेलं आहे, परत एकदा ते वाक्य. Since the collision is elastic, during collision, component Vx of velocity will get reversed, whereas Vy and Vz remain unaltered. ते बदलत नाही. Hence, change in momentum of a particle is only in x component of momentum, that is a delta px. पी वापरले त्यांनी मोमेंटम साठी, पीचा फॉर्म्युला आहे मास इंटू व्हेलॉसिटी. मग फायनल मोमेंटम मगाशी सांगितलं मी तुम्हाला, फायनल स्पीड किती होते, मायनस व्ही एक्स होते. त्यामुळे फायनल मोमेंटम किती होणार, मायनस एम व्ही एक्स. मग फायनल मायनस इनिशियल मोमेंटम, फायनल मोमेंटम मायनस इनिशियल मोमेंटम. फायनल मोमेंटम आहे मायनस एम व्ही एक्स. इनिशियल होता एम व्ही एक्स पण वजाबाकी करायचे त्यामुळे हे टोटल किती होणार, मायनस ट्वाइस एम व्ही एक्स. इम्पॉर्टंट. मग आता हे आपण कुणासाठी काढले, त्या पार्टिकलसाठी काढले. हा पार्टिकल ज्या वेळेला त्या सरफेसशी कोलाइड होतो, या सरफेसवर, या सरफेस बरोबर ज्या वेळेला तो कोलाइड होतो त्यावेळेला त्याचा मोमेंटम, त्याचा त्या सरफेसचा चेंज इन मोमेंटम जो आहे तो एवढा सांगितलं. पार्टिकलचा चेंज इन मोमेंटम, सरफेस नव्हे, कारण व्ही एक्स व्हेलॉसिटी पार्टिकलची, त्या पार्टिकलचा चेंज इन मोमेंटम एवढा आहे. मग ह्या चेंज इन मोमेंटमला इथं पुढं काय आलेलं आहे, मायनस साइन. याचा अर्थ पार्टिकलचा मोमेंटम
दिस मोमेंटम ऑफ अ पार्टिकल इट डिक्रीजेस, तो कमी होतो. पण कोलिजन कसले आहेत? कोलिजन्स इलॅस्टिक आहेत. मग ज्या अर्थी एकाचा मोमेंटम कमी झालेला आहे त्या अर्थी कुणाचा तरी मोमेंटम तेवढ्याच अमाऊंटनं वाढला पाहिजे. मग कुणाचा वाढणार याच्यामध्ये मोमेंटम? बघा बरं परत एकदा त्या डायग्राम मध्ये. तो पार्टिकल या सरफेसला कोलाइड होतो. त्यामुळे पार्टिकलचा मोमेंटम कमी झाला याचा अर्थ या सरफेसचा मोमेंटम इन्क्रीज होणार. आणि तो कितीनं इन्क्रीज होणार? तर पार्टिकलचा मोमेंटम जेवढ्या अमाऊंटनं कमी झालेला आहे तेवढ्याच अमाऊंटनं त्या सरफेसचा मोमेंटम वाढणार. Thus, momentum transferred to wall during collision is plus twice mvx. हे किती होतं? मायनस होतं इथं. मायनस ट्वाइस mvx. हे त्या पार्टिकलसाठी मायनस आहे ते. म्हणजे पार्टिकलचा मोमेंटम कमी झाला, मग कुणाचं तरी वाढला असणार आहे, कारण टोटल मोमेंटम कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की ही कोलिजन्स कसली आहेत? इलॅस्टिक कोलिजन्स आहेत. बघा समजतंय का? त्यामुळं त्या सरफेसचा जो मोमेंटम आहे तो वाढणार आणि तो किती होणार? प्लस ट्वाइस mvx होणार. नाव द रिबाउन्स्ड मॉलिक्यूल, बघा हे रिबाउन्स म्हणजे परत येणे. The rebounded molecule goes to the opposite wall and collides with it. तो जो मॉलिक्यूल आहे इथं कोलाइड झाला पहिल्यांदा, या सरफेस बरोबर जर तो कोलाइड झाला तर इथून तो परत येतो आणि परत ह्याच्याशी कोलाइड होतो. लक्षात घ्या कोलिजन्स कशी कन्सिडर केलेले आहेत ते. पुढचा पॉइंट बघा त्याच्यातला, जरा थोडंसं डेरिव्हेशन मोठं आहे पण पर्याय नाही त्याला काय. नाव ऍव्हरेज फोर्स exerted by one molecule on the wall, it is equal to average rate of change of momentum during the time for one collision. फोर्स म्हणजेच काय असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. फोर्स इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. ही फोर्सची बेसिक डेफिनेशन आहे. याच्यावरूनच फोर्स इक्वल टू मास इंटू एक्सेलरेशन हे डेरिव्हेशन येतं. So average force exerted by one molecule on the wall, it is equal to average rate of change of momentum during the time for one collision. तर हे टाइम फाइंड आउट करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी बघा कसं घेतलंय. हिअर मॉलिक्यूल ट्रॅव्हल्स ए डिस्टन्स 2l इन बिटवीन टू कोलिजन्स. आता हे 2l कुठनं काढलं ते बघूया आता एकच मिनिट. तर हे जे 2l डिस्टन्स आहे ते कसं घेतलेलं आहे बघा. पार्टिकल या सरफेस पासून स्टार्ट होणार, तो इथपर्यंत मूव्ह होणार, या सरफेस बरोबर तो कोलाइड होणार. मग हे डिस्टन्स किती झालं? या सरफेस पासून ते या सरफेस पर्यंत डिस्टन्स किती आहे? कॅपिटल एल आहे. इथून तो इथपर्यंत आला, त्याचं पहिलं कोलिजन झालं इथं. आता तो काय होणार? इथून परत रिटर्न जाणार आहे, तो या दिशेमध्ये जाणार आणि इकडे येणार. तो परत या सरफेस बरोबर कोलाइड होणार. मग जाताना डिस्टन्स एल, रिटर्न येताना डिस्टन्स एल, असं मिळून टोटल डिस्टन्स कव्हर्ड किती घेतलेला आहे? 2l घेतलेला आहे. आता बघा स्पीडचा फॉर्म्युला काय? स्पीड काय आहे? त्या दिशेतलं vx आहे. स्पीड म्हणजेच काय असते? डिस्टन्स डिव्हायडेड बाय टाइम. टाइमला त्यांनी डेल्टा टी घेतलंय, मग हेच डेल्टा टी इकडं घ्या. 2l अपॉन vx असा फॉर्म्युला इथं तयार आहे. लक्षात ठेवा ह्याच गोष्टी याच्यातल्या थोड्याशा कॉम्प्लिकेटेड वाटू शकतात, त्यामुळे हा पॉइंट व्यवस्थित करा. नाव ऍव्हरेज फोर्स एक्झर्टेड ऑन अ शेडेड वॉल बाय मॉलिक्यूल 1. पहिल्या मॉलिक्यूलनं त्या शेडेड वॉल वरती एक्झर्ट केलेला फोर्स किती असेल? ऍव्हरेज फोर्स इक्वल टू ऍव्हरेज रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम.
म्हणजे चेंज ऑफ मोमेंटमला टाइमनं डिव्हाइड करायचं. मग चेंज ऑफ मोमेंटम किती होता 2m_v_x पण तो मगाशी काढलेला आहे. टाइम इथं काढलेला आहे तो इथं छेदामध्ये घेतला. मग हे भागिले मध्ये भागिले परत उलटून गुणिले हे वरती जाणार. बघा Vx1 इंटू Vx1 त्याचं होणार Vx1 स्क्वेअर. त्यानंतर हे 2 ला 2 तेवढं कॅन्सल करून टाका. इथे इथलं कॅन्सल केले छेदातले हे राहिले बघा. हे एवढंच राहील. इथं 2 नको आहे. इथं फक्त कारण हे 2 ला 2 कॅन्सल झालं. इथं हे Vx1 वरती गेलं एवढंच येईल. मग हे पहिल्या मॉलिक्युलच्या Vx1 या एक्स कंपोनंटनं एक्झर्ट केलेला ऍव्हरेज फोर्स आहे. मग असे प्रत्येक मॉलिक्यूल घ्या 2, 3, 4 दुसरा मॉलिक्यूल तिसरा मॉलिक्यूल चौथा मॉलिक्यूल त्यांचे एक्स कंपोनंट घ्या व्हेलॉसिटीचे ते असे येतील. मग टोटल फोर्स इथं सुद्धा बघा कसं घेतलंय m इंटू Vx1 स्क्वेअर डिवायडेड बाय L. हे 2 लागत नाही ते तेवढं काढून टाकायला लागेल. Therefore total average force on the wall फॉर्म्युला कसा आहे m Vx1 चा स्क्वेअर डिवायडेड बाय L आहे. असेच सगळे कंपोनंट असणार आहेत. मग त्याच्यातून m/L कॉमन घेतलंय सगळ्यांची ते असेल. हा झाला ऍव्हरेज फोर्स. त्याच्यानंतर त्यांनी फोर्स वरून प्रेशर फाइंड आउट केले. मग प्रेशरचा बेसिक फॉर्म्युला काय प्रेशर इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. सरफेसचा एरिया मगाशीच मी तुम्हाला लिहून दाखवलेला आहे L स्क्वेअर. मग त्याला L स्क्वेअर न डिव्हाइड करायचं ह्या फॉर्म्युल्याला. हे बाकी सगळं तसंच राहील. m हे सगळं तसंच राहील. डिव्हायडेड बाय एरिया घ्यायचा आहे. मग एरिया किती आहे L स्क्वेअर. L स्क्वेअर न फक्त याला डिवाइड केलेलं. मग हे L छेदामध्ये घ्या L इंटू L स्क्वेअर हे किती होईल L क्यूब होईल. आणि L क्यूब म्हणजेच कोण आहे व्हॉल्यूम आहे. बघून घ्या हे कुठल्या कुठं सिम्प्लिफाय होतं बघा. तर इथून पुढचा थोडासा पार्ट जरा काळजीपूर्वक बघा कारण याच्यात त्यांनी बरीचशी काटछाट केलेली आहे. काही गोष्टी डायरेक्ट घेतलेल्या आहेत त्यांनी. आपण एक 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 कन्सिडर करू त्याच्यामध्ये. त्यांनी काय केलेलं आहे बघा हा जो सेक्शन आहे एवढाच हे काय आहेत n मॉलिक्युल्स नंबर ऑफ मॉलिक्युल्स n घेतलेले आहेत. त्यांच्या व्हेलॉसिटीचे एक्स कंपोनंट आहेत हे सगळे. मग या सगळ्या व्हेलॉसिटीच्या एक्स कंपोनंट्सना n डिव्हाइड केलंय आणि ह्या सगळ्या एक्स कंपोनंट्सच्या व्हेलॉसिटीच्या स्क्वेअरची ऍव्हरेज घेतलेली आहे. त्याला त्यांनी Vx स्क्वेअर आणि बार लिहिलेले आहे. हे सगळे एक्स कंपोनंट घेतलेत. सगळ्या मॉलिक्युलचे एक्स कंपोनंट त्यांचे स्क्वेअर आणि त्यांची ऍव्हरेज काढलेली आहे. ते असं घेतले. मग ह्याच्यावरून Vx बार त्याचा स्क्वेअर किंवा Vx स्क्वेअर त्याचा बार जसं दिलेलं आहे त्या पद्धतीने आपण एक्स स्क्वेअर हे जे घेतलेलं आहे ही अशी ऍव्हरेज काढली. मग ह्या सगळ्यांची बेरीज म्हणजे काय येणार n फक्त इकडे मल्टिप्लाय करा असेल n इंटू Vx स्क्वेअर इज इक्वल टू Vx1 स्क्वेअर प्लस Vx2 स्क्वेअर प्लस डॅश 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 हे असं मिळेल. बघा समजते का. आणि मग ही जी व्हॅल्यू तुम्हाला मिळते ती व्हॅल्यू तुम्ही याच्यामध्ये वापरली पाहिजे. या ठिकाणी मी इथं पुढची जागा जरा रिकामी करून घेतो. ही जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू या फॉर्म्युल्यामध्ये यूज केली की मग हा फॉर्म्युला असं दिसेल. इथे m दिसणार इथं कॅपिटल N त्यानंतर Vx स्क्वेअर त्याचा बार आणि डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम असं. बघा समजते का. मग हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. हा जो आपण तयार केला तो. आता परत पुढं काय केलेलं आहे बघा तुम्ही. अजून थोडासा महत्वाचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये. तर इथं त्यांनी डायरेक्ट हे असं घेतलेलं आहे
हे काय आहेत? हा अलॉंग एक्स ऍक्सिस कंपोनंट आहे, हा अलॉंग वाय ऍक्सिस कंपोनंट आहे, हा अलॉंग झेड ऍक्सिस कंपोनंट, आणि त्याच्यापासून त्यांनी हे वेक्टर तयार केलेलं आहे. मग आपल्याला साधारणपणे 11वी मध्ये हे असं झालेलं आहे की ए बार इक्वल टू ए एक्स आय बार ए वाय जे बार प्लस ए झेड के बार हे असं झालेलं आहे. मग याच्यावरून जर तुम्ही याची मॅग्निट्यूड घेतलीत, मॉड ए बार इक्वल टू, तर हे काय येतं? स्क्वेअर रूट मध्ये ए एक्स स्क्वेअर प्लस ए वाय स्क्वेअर प्लस ए झेड स्क्वेअर हे असं येतं. मग याचा जर तुम्ही स्क्वेअरिंग बोथ साइड केलं तर हे असे येतं. बघा लक्षात येते. तर ही टर्म त्यांनी इथं डायरेक्ट घेतली, ती सुद्धा मॉड मध्ये घेतलेली नाहीये, डायरेक्ट घेतलेलं आहे वेक्टर्स फॉर्मॅटमध्ये. ऍक्च्युली हे असं पाहिजे. हा एक पॉइंट म्हणजे तो कशावरून आलेला आहे एवढं समजलं तरी भरपूर होतं. समजणंच इम्पॉर्टंट असतं. जर समजलंच नाही तर मग त्याचा काय उपयोग आहे? त्यामुळे हिथं तुम्हाला कसं घ्यायला पाहिजे होतं त्यांनी घेतानाच अलॉंग एक्स ऍक्सिस व्ही एक्स आय बार घ्यायला पाहिजे, अलॉंग वाय ऍक्सिस व्ही वाय जे बार घ्यायला पाहिजे, अलॉंग झेड ऍक्सिस व्ही झेड के बार घ्यायला पाहिजे, आणि मग याला व्ही बार म्हटलं पाहिजे. बघा कळते का? मग तुम्हाला हे डायरेक्ट मिळेल. हे कुठलं कुठलं काय काय गोळा केलं हे सगळं बघा व्यवस्थित. तर त्याच्याही पुढचा पॉईंट हे पहिल्यांदा मी एवढं काढून घेतो, पण आता हा फॉर्म्युला ठेवणं गरजेचं आहे इथं. त्यामुळे सगळं डिलीट करून नाही चालणार मला. हा फॉर्म्युला जो आता आपण तयार करून ठेवलाय वरती तो तर त्यांनी दिलाच नाही, डायरेक्टच घेतलाय. त्याचा उपयोग बघा आता कसा होतो. त्यांनी याच्यामध्ये असं कन्सिडर केलेलं आहे की मॉलिक्यूल जो आहे त्याचे 3 कंपोनंट आहेत. व्ही चे आपण 3 कंपोनंट घेतले होते, व्ही एक्स, व्ही वाय आणि व्ही झेड. त्यांनी असं घेतलेलं आहे की हे तिन्ही कंपोनंट इक्वल आहेत. हे जर तिन्ही कंपोनंट जर इक्वल असतील तर मगाच्या इक्वेशन प्रमाणे व्ही स्क्वेअर इक्वल टू असा फॉर्म्युला आपण लिहिलेला होता इथं, व्ही एक्स स्क्वेअर प्लस व्ही वाय स्क्वेअर प्लस व्ही झेड स्क्वेअर. मग तिन्ही ठिकाणी मी एकच कंपोनंट ठेवतोय कारण हे तिन्ही कंपोनंट इक्वल आहेत. या तिन्ही कंपोनंटच्या व्हॅल्यूज सेम घ्यायचे, म्हणजे सर्व दिशेमध्ये ते सेम व्हेलॉसिटीनं ट्रॅव्हल होतात असं कन्सिडर केलं. बाय सिमेट्री म्हटले बघा. ठीक आहे. मग हे तिन्ही कंपोनंट जर सेम असतील तर हे तुम्हाला इक्वेशन असं घ्यावं लागेल, तिन्ही ठिकाणी व्ही एक्स लिहायचं, तिन्ही ठिकाणी व्ही वाय किंवा व्ही झेड लिहिलं तरी पण चालते, त्यानं काय फरक पडत नाही. आता याच्यामुळं पुढं काय होते बघा. सो दिस इज इक्वल टू हे येणार 3 टाइम्स व्ही एक्सचा स्क्वेअर येणार. मग याच्यावरून व्ही एक्स स्क्वेअर किती येईल बघा बरं. ह्या 3 इकडे डिव्हाइड करा, 1/3 व्ही स्क्वेअर. ह्या 3 फक्त इकडे तुम्ही डिव्हाइड केलं आणि तुम्हाला असं इक्वेशन इथं मिळते. मग व्ही एक्स व्ही वाय व्ही झेड हे सगळे इक्वलच आहेत. मग जर ते इक्वल असतील तर मग तुम्ही कसं लिहू शकताय बघा. व्ही एक्स चा स्क्वेअर व्ही वाय चा स्क्वेअर व्ही झेड चा स्क्वेअर, या प्रत्येकाची व्हॅल्यू किती येईल? 1/3 व्ही स्क्वेअर. मग हीच व्हॅल्यू हे बघा त्यांनी डायरेक्ट इथं असं घेतले, येते का बघा लक्षात. आणि व्ही एक्स स्क्वेअर, त्याला आता मी इथं बार टाकतोय, त्याच्यासाठी ही व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये वापरायची आहे. त्यांनी हे इक्वेशनच दिलेलं नाहीये, हे इक्वेशन दिलंच नाही त्यांनी, डायरेक्ट ह्याच्यामध्ये ऍझम्पशन करून डायरेक्ट त्यांनी हा फॉर्म्युला दिलाय. आता आपण फॉर्म्युला तयार केलेला आहे या ठिकाणी, त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू मला वापरायची आहे.
2 मिनिटं. मग ते प्रॉपरली व्यवस्थित ते डेरिव्हेशन लिंक होईल आणि मग जरा डेरिव्हेशन सोपं वाटायला लागेल. नाहीतर मग काय हे सगळं त्यांनी गोंधळच केलाय सगळं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही याच्यामध्ये बऱ्याचशा बारीक सारीक स्टेप्स आहेत ज्या त्यांनी दिलेल्याच नाही, डायरेक्टच केले. तेव्हा व्हीएक्स स्क्वेअरचं 1/3 व्ही स्क्वेअर ते मी इथं वापरतोय. म्हणजे इक्वेशन बघा कसं होईल, एम इंटू एन 1/3 व्ही स्क्वेअर डिव्हायडेड बाय व्ही हे असं होईल. ह्या सगळ्यांना एकत्र करून घ्या. आता हे 1/3 पुढे घ्या. त्याच्यानंतर एम इंटू एन हे एकत्र घेतोय डिव्हायडेड बाय व्ही आणि हे व्ही स्क्वेअर हे असं घ्या. मग हा जो फॉर्म्युला आहे तोच त्यांनी इथं दिलेला आहे. बघा लक्षात येते का? आता या फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा अजून सुद्धा पुढे गोष्टी आहेत ज्या त्यांनी दिलेल्याच नाहीये, ज्या खूप महत्वाच्या पण आहेत, इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहेत त्या. त्यामुळे त्याचं बेसिक व्यवस्थितच तयार केलं पाहिजे. हे बघा, हे एका मॉलिक्युलचं मास आहे, हे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत. म्हणजे एम इंटू एन हे होणार टोटल मास. टोटल मास साठी मी कॅपिटल एम वापरते, व्ही हे असेल. मग मास पर युनिट व्हॉल्यूम ते झाली त्याची डेन्सिटी. डेन्सिटीसाठी रो वापरतोय. बघा लक्षात येते का? आणि हे व्ही स्क्वेअर रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी आहे. ती बऱ्याचशा गोष्टी कमी केलेल्या आहेत, पुढे एक 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 ठिकाणी परत त्या सगळ्या गोष्टी ऍड करते. त्यामुळे ह्या पुढच्या ज्या स्टेप्स आहेत त्या जरा बघून ठेवा. फक्त फॉर्म्युल्यासाठी हे डायरेक्ट सोडवण्यासाठी बरंच चांगला आहे त्या ठिकाणी. तेव्हा हा प्रेशरसाठी असा फॉर्म्युला येतो. त्यांनी फॉर्म्युला इथं आणून थांबवलेला आहे. Above equation is obtained for a cubical shaped container, but it is valid for containers of any shape. तुम्ही कोणत्याही आकाराचं कंटेनर कन्सिडर करा, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला अगदी करेक्ट आहे. नेक्स्ट पॉइंट बघा, रूट मीन स्क्वेअर स्पीड, RMS स्पीड मी मगाशी सांगितलं होतं तेच. ऍव्हरेज प्रेशर साठी असा फॉर्म्युला आहे जो आपण मगाशी प्रूव्ह केलेला आहे. याच्यावरून व्ही स्क्वेअर बार ही व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. काय करायचं बघा, 3v ने इकडे मल्टिप्लाय करा, 3pv होणार. कॅपिटल एन इंटू स्मॉल एम ने डिव्हाइड करा. त्याच्यानंतर पीव्ही इक्वल टू एनआरटी वरून व्ही काढून घेतलेला आहे. व्ही इक्वल टू एवढे येते आणि ही व्हॅल्यू व्ही ची इथं वापरायची आहे. हे काय होणार बघा, 3p अपॉन एन एम ते आहे असंच आहे. व्हीच्या ठिकाणी एनआरटी अपॉन पी घेतलेला आहे, याच्यातले एक पी कॅन्सल होईल. 3 एनआरटी अपॉन एन एम हे असे येणार. त्याच्यात परत स्मॉल एन साठी एन अपॉन एन ए हे वापरलेलं आहे, इथं घेतलंय. हे एन ए छेदामध्ये घ्या, हे कॅपिटल एन कॅन्सल होईल आणि हे असेल इक्वेशन. बघा लक्षात येते. परत त्यांनी काय केलेलं आहे बघा, हा जो पार्ट आहे एवढाच, मास ऑफ वन मॉलिक्यूल इंटू ॲव्होगाड्रोज नंबर. दिस इज मोलर मास. हे मोलर मास असतो, त्याला MO लिहिलेलं आहे. त्या पर्टिक्युलर गॅसचं मॉलिक्युलर मास, मोलर मास ते एवढं. म्हणून 3RT डिव्हायडेड बाय MO घेतलेलं आहे. याच फक्त वर्गमूळ घेतलंय. मग हे काय झालं, रूट मीन स्क्वेअर. जोपर्यंत हे आहे स्क्वेअर ते आहे मीन स्क्वेअर फक्त म्हणायचं त्याला. सगळ्या व्हेलॉसिटी, सगळ्या पार्टिकलच्या व्हेलॉसिटीची स्क्वेअर आणि त्यांची ऍव्हरेज, त्याला वर्गमुळाच्या आत टाकलं की त्याच्या आधी अजून एक शब्द ऍड होईल, रूट मीन स्क्वेअर. आणि रूट मीन स्क्वेअर म्हणजेच RMS. मग ती व्हॅल्यू, त्याच्यासाठी हा फॉर्म्युला येतो. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला, व्यवस्थित तयार करून ठेवा. डेरिव्हेशन सुद्धा अतिशय किरकोळ डेरिव्हेशन आहे, व्यवस्थित करून ठेवा. त्याच्या पुढे काय सांगितलेलं आहे बघा तुम्ही, स्पीड ऑफ साऊंड इन ए गॅस. त्याचा हा फॉर्म्युला
तो तुम्हाला साऊंड वेव्स मध्ये झालेला आहे बघा 11वी मध्ये. गॅमा आर टी अपॉन एम ओ, गॅमा म्हणजेच सीपी अपॉन सीव्ही. तेच आपल्याला या प्रकरणात पुढे बघायचं आहे. यालाच अडियाबॅटिक रेशो असं सुद्धा म्हणतात. साऊंड वेव्स कॅनॉट मूव्ह फास्टर दॅन average speed of the molecules since gamma is less than 3. साऊंड वेव्स ह्या मॉलिक्युल्सच्या स्पीड पेक्षा जास्त स्पीडनं मूव्ह होऊ शकत नाही. मी सांगितलं ते असू दे, लक्षात ठेवा फक्त. त्याच्या पुढचा पॉइंट आहे इंटरप्रिटेशन ऑफ टेम्परेचर इन कायनेटिक थेरी. बघूया याच्यामध्ये आता त्यांनी काय काय पॉइंट वाढवलेले आहेत ते. सगळे फॉर्म्युलेच येत आहेत, एक 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 बेसिक फॉर्म्युला आपला तोच राहील बघा आहे तसं. ह्या व्हीला फक्त इकडे घेतलंय, पी व्ही केलं त्याचं. मग पी व्ही इक्वल टू ह्याच्यावरून काय होणार आहे बघा बरं. व्ही फक्त तिकडे पाठवलं तुम्ही की 1/3 कॅपिटल एन स्मॉल एम व्ही स्क्वेअर हे असं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांनी थोडंसं आता ऍडजस्टमेंट केलंय. इथं कायनेटिक एनर्जी पाहिजे त्यांना या पद्धतीनं. मग इथे याच्यात कायनेटिक एनर्जीसाठी इथं 2 एक्स्ट्रा घेतले, ते 2 इथं लगेच कॅन्सल करतोय. हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल. इथं छेदामध्ये एक्स्ट्रा घेतलं मी, मल्टिप्लिकेशन मध्ये एक्स्ट्रा घेतलं. 3 आहे असंच ठेवतो आणि हे कॅपिटल एन. बघा बरं परत तोच फॉर्म्युला तयार होतोय. हे जे तयार केले तेच त्यांनी इथं दिलेलं आहे. त्याच्यातलं 1/2 mv स्क्वेअर म्हणजेच काय घेतलंय, ऍव्हरेज ट्रान्सलेशनल कायनेटिक एनर्जी ऑफ ए मॉलिक्यूल, एका मॉलिक्यूलची एनर्जी. So in an ideal gas, the molecules are non-reacting, hence there is no potential energy term. मॉलिक्युल्स हे नॉन रिॲक्टिंग असतात, त्यांच्यामध्ये फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन नसतात, म्हणून पोटेन्शियल एनर्जी त्याच्यामध्ये घ्यायची नाही. दस इंटरनल एनर्जी ऑफ एन आयडियल गॅस इज प्युअरली कायनेटिक. त्यामुळं आयडियल गॅससाठी फक्त आणि फक्त कायनेटिक एनर्जीच कन्सिडर करतात, हे लक्षात ठेवा. ऍव्हरेज टोटल एनर्जी ही एवढी असते, ही एका मॉलिक्युलची एनर्जी झाली आणि नंबर ऑफ मॉलिक्युल्स एवढे. त्यामुळे हे एवढे. मग ह्या फॉर्म्युल्यामध्ये या फॉर्म्युला जो आहे इक्वेशन नंबर 1 मध्ये हा जो एवढाच पार्ट आहे याला कायनेटिक एनर्जी ई वापरली, म्हणजे इक्वेशन काय होईल 2/3 इंटू ई होणार. त्याच्यानंतर परत काय केलेलं आहे बघा, पी व्ही इक्वल टू, हा फॉर्म्युला आपण तयार करून ठेवलेला आहे आधीच, एन इंटू के बी इंटू टी. म्हणजेच हे काय आहे, आत्ताच आपण लिहिलंय पी व्ही इक्वल टू काय आहे ते 2/3 इंटू ई आहे. मग याच्यावरून परत त्यांनी ई इक्वल टू तयार केलं. ह्या फॉर्म्युलेज आहेत सगळे, काय त्याच्यात आता विशेष आहे. ई इक्वल टू 3 न मल्टिप्लाय करा, 2 ने इकडे डिव्हाइड करा, 3/2 कॅपिटल एन के बी इंटू टी. आणि जर एन ने इकडे डिव्हाइड केलं कायनेटिक एनर्जी पर मॉलिक्यूल किंवा ऍव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल, तर हे एवढं शिल्लक आहे 3/2 के बी इंटू टी. त्यातला के बी कॉन्स्टंट, म्हणजेच ही ऍव्हरेज एनर्जी पर मॉलिक्यूल डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर असे. हे सगळे जरा बारीक सारीक पॉइंट आहेत, बघून ठेवा व्यवस्थित, इम्पॉर्टंट आहेत सगळे. नेक्स्ट पॉइंट बघा, डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीड्स ऑफ मॉलिक्युल्स. वाचून ठेवा फक्त, हे काही फार महत्वाचं असं काही नाही आहे त्याच्यामध्ये जास्त. The molecules of a gas are in continuous random motion. Their speeds are varying. The root mean square speed, VRMS, is average speed at a given temperature. काय विशेष काय असं फार मोठं वेगळं असं काय याच्यामध्ये नाहीये. त्यांना फक्त एवढं सांगायचं आहे की एखाद्या ठराविक टेम्परेचरला मॉलिक्यूलकडं अवेलेबल असलेलं स्पीड हे कुठून कुठपर्यंत असू शकतं. These molecules can have varying speeds from 0 to infinity. The number of molecules as a function of speed is known as distribution of speeds. एकूण कोणत्या अशा मॉलिक्यूलची संख्या की ज्यांचं स्पीड सेम आहे असं त्यांनी फाइंड आउट केलंय प्रत्येकाचं.
आणि त्याच्यामध्ये त्यांना बरीचशी व्हरायटी त्या ठिकाणी बघायला मिळालेली आहे. आणि त्याचा त्यांनी ग्राफ सुद्धा तयार केलेला आहे. तो ग्राफ इथे दिलेला आहे. फिगर शोज डिस्ट्रीब्युशन ऑफ स्पीड्स फॉर अ गॅस at a temperature T. This is known as Maxwell's distribution of molecular speeds. Here shaded area NV into dV is number of molecules having speed between V and V plus D. डायग्राम मध्ये त्यांनी दाखवलेलं आहे. विशेष असं याच्यामध्ये काही नाही, फक्त पुस्तकामध्ये दिलेलं आहे पॉइंट म्हणून फक्त बघा, एकदा फक्त वाचून ठेवा, काही विशेष नाहीये. Average values of physical quantities like E square bar can be calculated once distribution is known. याच्यावरून तुम्ही ही व्हॅल्यू काढू शकताय. हेच त्याचं फक्त इम्पॉर्टन्स आहे. बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही.